नमस्कार, मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाच्या कृषी विशेष बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता कृषी विषय काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत प्रगत शेतीकडे वळताना पाहायला मिळतात. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हजापूर या गावातील अतुल शेळेकर या तरुणानं आता आपल्या 2.5 एकर जमिनीमध्ये हिवाळी म्हशीचा जातीचा उडदाचं पीक घेतलंय. तर हे पीक कमी खर्चात सर्वात जास्त उत्पन्न देणार असल्याचा विश्वास देखील त्यानं व्यक्त केलाय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड इथल्या महिला उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांनी पंतप्रधानांसोबत संवाद साधलाय. मन की बातच्या कार्यक्रमातून यावेळेस त्यांनी पंतप्रधानांसोबत संवाद साधलाय. तर आपण केलेल्या कामाची दखल घेतल्यानं उपसरपंच कल्याणी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहेत. इगतपुरी तालुक्यातील डांगी जनावरांचं सर्वात मोठं प्रदर्शन घोटी बाजारपेठेत भरवलं जातं. 50 वर्षांची परंपरा असलेल्या या प्रदर्शनासाठी इगतपुरी तालुक्यासह नगर आणि नाशिक या जिल्ह्यांसह शहापूर परिसरातून अनेक शेतकरी येत असतात. इगतपुरी सर्वोत्तम पशुधनाला यावेळेस पारितोषिक देखील दिलं जातं. संगमनेर तालुक्यातील निमोणमधील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 3 गायींची चोरी झाली आहे. निमोणमधील शेतकरी गणेश गाडेकर, सुभाष घुगे, कैलाश मंडिक या शेतकऱ्यांच्या घरासमोर तसेच गोठ्यात बांधलेल्या गायी अज्ञातांनी चोरल्यात. तर या चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. पीक विमा देताना घोटाळा झाल्याचा आरोप जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर चुकीचे पंचनामे करून हा घोटाळा केला जातो. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सहभागी असल्याचं यावेळेस कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आहे. तर या संदर्भात अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मराठवाड्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा तडाखा बसलाय. जोरदार गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. हवामान बदलानं यंदा बीड जिल्ह्यात आंब्याला उशिरानं मोहर लागला आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस आंब्याला मोहर फुटतो. मात्र यावर्षी पावसाळा लांबल्यानं थंडीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. तर अधूनमधून पडलेल्या दाट धुक्यानं आंब्याच्या मोहराला फटका बसलाय. तर गतवर्षी पाऊस चांगला झाल्यानं आंबा उत्पादक चांगले निघाले होते. यावेळेस मात्र यावर्षी उत्पादनात घट होण्याची भीती सध्या शेतकरी व्यक्त करतायत. यानंतर आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात थैमान घातलं होतं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालंय. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, ज्वारी या पिकांचं तसेच बागायती क्षेत्रात मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर इलेक्ट्रिक पोल देखील वाकले होते. काही ठिकाणच्या मजुरांच्या घरावरील पत्रे देखील उडाल्यानं त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर देखील उघड्यावरती पडले होते. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशा मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत. तर नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेस निवेदन देण्यात आलाय. पावसानं थैमान घातलं, सोबतच प्रचंड अशी गारपीट झाली आणि या गारपीटमध्ये शेतकरी जमीनदोस्त झाला, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. म्हणून आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की या शेतकऱ्यांचा आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्या घरमालकांचा ताबडतोब सर्वे करून त्यांना ताबडतोब मदत द्या, ही या ठिकाणी आज आम्ही मागणी केलेली आहे. बातमी आता नंदुरबारमधून आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेलाय. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून काही अपेक्षा होती. मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती आणि त्यानंतर अवकाळी पाऊस झाल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय. हवामान खात्यानं पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता रब्बी पिकंही धोक्यात आली आहे. त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत सापडलाय.
बीड जिल्ह्यातील हवामान बदलाचा परिणाम शेती पिकांवरती पाहायला मिळतोय। दिवसांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी आता भाजीपाला पिकांना देखील फटका बसलाय। डिसेंबर अखेरीस आंब्याला मोहर फुटतो, मात्र यावर्षी पावसाला लांबल्यानं थंडीला देखील उशिरा सुरुवात झाली आहे। तर जानेवारी महिन्यात झाडांना मोहर आलाय, तर अधूनमधून पडलेल्या दाट धुक्यानं आंब्यांच्या मोहराला देखील फटका बसलाय। यामुळे आता आंबा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत। आंबा उत्पादनात घट होण्याची यावेळेस शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात। बीड जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम पाहायला मिळतो आहे। मागील 2 दिवसांमध्ये काही अंशी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आणि त्याचाच फटका जो आहे तो भाजीपाला पिकांना बसलेला आहे। याबरोबरच आंब्याचा मोहर जो आहे तो देखील यावेळेस उशिरा लागलेला आहे आणि त्यामुळेच आता आंब्याच्या उत्पादनात घट होईल अशी शक्यता जी आहे ती देखील कृषी विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये काही वर्षांपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्यामुळे आंब्याचं जे काही उत्पादन आहे ते देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। परंतु यावर्षी पाऊस लांबणीवरती पडला, थंडी जी आहे ती उशिरा पडली आणि त्यामुळेच जो मोहर आहे तो उशिरा लागलेला आहे आणि त्यामुळेच याचबरोबरच आता पाहिलं तर आंब्याच्या उत्पादनात घट होईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी जे हवामान बदलाचा परिणाम आहे त्यानुसारच शेती जी आहे ती व्यवस्थितरित्या करावी असं आवाहन देखील कृषी विभागाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि याबरोबरच जी काही पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील त्याची देखील योग्य वेळी फवारणी करावी असं देखील सांगितलं जात आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। बुलढाणा जिल्ह्यात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं। अवकाळी पाऊस आणि बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली आहे, त्यामुळे बळीराजावरती आता पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावलं आहे। गारपिटीचा तडाखा जिल्ह्याच्या लोणार, देऊळगाव, सिंदखेड, राजानांदुरा, संग्रामपूर, शेगाव आणि जळगाव या संपूर्ण तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय। या ठिकाणचे गहू, हरभरा देखील आता उभी पिकं ही जमीनदोस्त झाली आहेत। जिल्ह्यात या गारपिटीमध्ये 259 गावं बाधित झाली आहेत, तर तब्बल 32,000 शेतकऱ्यांना या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। जिल्ह्यातील 22,000 हेक्टर इतकं क्षेत्र यामध्ये बाधित झाल्याची माहिती आहे। या झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याची मागणी देखील आता शेतकरी करतात, तर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा कामाला लागली असून लवकरच शासनाला या संदर्भात अहवाल हा सादर केला जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेले गारपीट, वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 259 गावं बाधित झालेली आहेत आणि यामध्ये सुमारे 32,000 शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आणि फळपिकं याचं साधारणतः 22,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याला आहे। शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त ऑनलाईन प्रणालीचा वापर करून मोबाईल ॲप आणि टोल फ्री नंबरच्या माध्यमातून आपल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना ती द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमामध्ये नुकसानीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये भरपाई मिळेल। बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत। शेतकरी आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचे पाहायला मिळतात। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधत यावेळेस या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास काजरे यांनी। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा लाल वादळाचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी स्थिरावलेला आहे। कालपासून हे मोर्चेकरी जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। हा जो नाशिकमधील मुख्य रस्ता आहे, स्मार्ट रस्त्याकडे बघितलं जातं। या रस्त्यावरती सर्व जे काही आंदोलनकर्ते आहेत, मार्क्सवादी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। बरोबर आणलेला जो त्यांचा शिधा पाणी आहे त्याच्यामध्येच त्यांचा दुसऱ्या दिवशीचं जेवण सुरू आहे। काही ठिकाणी चुली देखील पेटलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी जो शिधा बांधून आणलेला आहे घरी त्यांचं ते जेवण चालू आहे। त्याचबरोबर आज जे काही त्यांचं शिष्टमंडळ आहे, जे 11 जणांचं शिष्टमंडळ मुंबई या ठिकाणी चर्चेसाठी गेलेलं आहे। काल देखील या ठिकाणी चर्चा झाली होती, परंतु ती चर्चा निष्फळ झाल्यानंतर देखील हा मोर्चा या ठिकाणी तुम्ही सुरू असल्याचं बघू शकता। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक। नाशिकमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन असं सुरू राहणार असं शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात आलंय। सरकारला निर्णय घेण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आलाय, तर अधिवेशन होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार असा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नाशिकच्या जिल्हा कमिटीची बैठक झाली आहे। या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय।
काही मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 2-3 दिवस या अधिवेशनचे सोडा, त्याच्यानंतर आम्हाला वेळ मिळाला की आम्ही तुमच्याशी संवाद साधू आणि त्याच्यानंतर निर्णय करू. आम्ही सरकारला ह्या बैठकीमध्ये 2-3 दिवसाची मुदत देतो आहे अधिवेशन संपेपर्यंत. त्याच्यानंतर हे आंदोलन आम्ही ज्या काही सूचना आमच्या कार्यकर्त्याकडून आल्या त्या सूचनांप्रमाणे एकतर आम्ही हे आंदोलन जेलभरोचं करू. पूर्ण लोक एकदा आम्हाला मागण्या मान्य करा, नाहीतर मग आमची पोटापाण्याची व्यवस्था करा. आणि पोटापाण्याची व्यवस्था करायची असेल तर जेलशिवाय आम्हाला कोणी देणार नाही. हा एक आमचा मार्ग आहे. बातमी आता बीडमधून आहे. बीडमध्ये शेतकरी कामगार पक्षानं अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय. स्थानिक प्रशासनानं नाल्याचं काम थांबवलंय. त्याप्रमाणेच अतिक्रमणावरती कारवाई करत नसल्यानं आता शेकापच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणच्या खुर्चीला हाल घालत यावेळेस खुर्चीला हार घालून या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय. गटविकास अधिकाऱ्याला फोन केल्याच्या नंतर त्यांच्याकडे चार्ज आहे म्हणतात, ते फोन उचलत नाहीत. आणि हे गटविकास अधिकारी डोंगरे साहेब हे म्हणतात मी बाहेर गावला आलोय, इथं कोणीच नाही. आणि इथले कर्मचारी उडवाउडीची उत्तरं देतात. येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर चीज व्यवहार वस्तीतील लोकांना वेटीस धरून त्यांनी जी काही नाली अडवलेली ती जर सुरळीत केली नाही तर या गटविकास अधिकाऱ्याच्या तोंडाला आम्ही काळं फासू, एवढंच या ठिकाणी सांगतो. यानंतर बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 600 गाड्यांची आवक झाली आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तर निर्यात सुरू झाल्यानं सध्याच्या परिस्थितीला कांद्याला चांगला भाव देखील मिळतोय. 1800 ते 2200 रुपये इतका कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती देखील आता अडत व्यापारी सादिक बागवान यांच्याकडून देण्यात आली आहे. बाजारात सध्या कांद्याची आवक 600 ते 650 गाडी कांद्याची आवक आहे. कारण एक दिवस सुट्टी होती माथाडी कामगारांमुळे, त्यामुळे आवक वाढलेली आहे. कांद्याला बाजार पण चांगला योग्यपैकी आहे. निर्यात चालू झाली म्हणून शेतकरी कांदा बाजारपेठेत आणायला लागले. आणि आज रोजी कांदा 1800 रुपयापासून शेवट 2200 रुपये कांदा विक्री झालेला आहे. शनिवारी हेच कांदा आहे नाही का 25-26 रुपयाला कांदा विक्री झालेला होता. आज रोजी 200-300 रुपये खाली आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर या शिवारामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप थोटे यांच्या शेतातील गहू हे या संपूर्ण वन्य प्राण्यांनी हस्तगत यावेळेस फस्त केल्याचं पाहायला मिळतं. तर गहू पिकांची नासधूस देखील केली आहे. त्यामुळे संदीप थोटे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. तर वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या गहू पिकाची भरपाई द्यावी अशी मागणी त्या ठिकाणचे शेतकरी करतायत. कसा बसा तरी उदरनिर्वाह झाला पाहिजे यासाठी गहू पेरला आणि गहू पेरल्यानंतर तो सुद्धा रोहेनं पूर्णपणे फस्त करून टाकला. आणि वन विभागाकडे गेलो असता त्यांनी सुद्धा ऑनलाईन पीक पेरा पाहिजे, ऑनलाईन अर्ज करा, ऑनलाईन तक्रार करा असं त्यांनी सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर मी गेलो पीक पेरा करायला गेलो, पीक पेरा होऊन नाही राहिला. आणि ऑनलाईन पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाईन अर्जही करता येऊन राहिला. आणि सरकार काय मदत देईल याची आशा आहे. बातमी आता संगमनेरमधून आहे. संगमनेर तालुक्यातील निमोणमधील शेतकऱ्यांच्या गोठ्यामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून 3 गायींची चोरी झाली आहे. निमोणमधील शेतकरी गणेश गाडेकर, सुभाष घुगे तसेच कैलास मंडलिक यांच्या शेतकऱ्यांच्या खरं तर घरासमोरून आणि गोठ्यातून बांधलेल्या गायी या अज्ञातांनी चोरल्या आहेत. या चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी निमोण गावचे सरपंच संदीप देशमुख आणि त्या स्वतः शेतकऱ्यांनी देखील केली आहे. काल रात्री निमोण गावामध्ये रात्री 1:15च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एका पिकअपमध्ये निमोण गावातील 3 शेतकऱ्यांच्या 80-80 हजार रुपये किमतीच्या 3 गायी चोरून नेल्या. दुष्काळजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन काही चोर यांनी निमोण आणि तळेगाव भागामध्ये खूप उच्छाद मांडलाय. पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या चोरांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या शेतकऱ्यांच्या गाया परत मिळवून द्याव्या.
इगतपुरीतील घोटी बाजारपेठेत डांगी जनावरांचं सर्वात मोठं प्रदर्शन भरवलं जातं. 50 वर्षांची परंपरा असलेल्या या प्रदर्शनासाठी इगतपुरी तालुक्यासह यावेळेस नगर तसेच नाशिक जिल्ह्यासह शहापूर या परिसरातून देखील अनेक शेतकरी येत असतात. इगतपुरी तालुका कृषी विभाग आणि ग्रामपालिका यांच्या देखरेखीत सर्वोत्तम पशुधनाला पारितोषिक देखील दिलं जातं. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास काजरे यांनी. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठं डांगी प्रदर्शन हे घोटी बाजारपेठेमध्ये भरवलं जातं. जवळपास 50 वर्षाची परंपरा या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला आहे. जर इथं जर बघितलं तर डौलदार असे मोठे जनावर असतील, बैल असतील, घोडे असतील, या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन केलं जातं आणि प्रदर्शनामध्ये या ठिकाणी त्यांची गुणवत्ता पाहून त्यांना बक्षीस देखील दिलं जातं. आपल्याबरोबर काही सदस्य आहेत प्रदर्शनाचे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नेमकी काय प्रथा आहे. आता काय सांगाल नेमकं? शेतकऱ्यांचं पशुधन या आपल्या मुलांना बी इतके जीवने लावते तेवढे जनावरांना जीव लावतात. डांगी जनावर म्हटलं का कुठं चिखलामध्ये बी आणि दगडधोंड्यामध्ये बी फार प्रमाणात चांगल्या पद्धतीची खुरी असल्यामुळे ते टिकाऊ राहतात. आणि डांगी जनावर हा पाऊस ऊन कसं कोणतंही ऋतू असतो तो सण करतो. आणि डांगी जनावरांचं ही आमचं या वर्षीचं 50वं वर्ष ही परंपरा घोटी ग्रामपालिका ही राबीत आहे. आणि ही परंपरा घोटी ग्रामपालिका अशीच ठेवणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फुल फायदा होतो. अनेक शेतकरी वर्ग या ठिकाणी येत असतो. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, घोटी, नाशिक. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड इथल्या महिला उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांनी पंतप्रधानांसोबत संवाद साधलाय. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांसोबत संवाद साधलाय. तर कल्याणी पाटील यांनी गावासाठी केलेल्या पाण्याचं योग्य नियोजन आणि सेंद्रिय शेती या संदर्भात पंतप्रधानांनी कल्याणी पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे. 8 मिनिटं पंतप्रधानांनी कल्याणी पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय. तर पंतप्रधानांनी आपल्या कामाची घेतलेली दखल पाहून उपसरपंच कल्याणी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहेत. आज माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्यासोबत मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी जे मी 2 ते 3 वर्षात कामं केली आहेत त्या कामांचा आढावा घेतला. मी महिलांना एकत्रित करून जे ऑर्गॅनिक फार्मिंग या विषयावर काम केले त्याची त्यांनी दखल घेतली. आणि त्याचप्रमाणे जे पाण्याचं संवर्धन आमच्या गावात केलं जातं आहे तर त्यात जे आम्ही 20 रिचार्ज शाफ्ट बनवले आहेत आणि 50 जे आहेत ते मान्य आहेत. लवकरच त्या कामाची लवकरच सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत प्रगतशील शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हजापूर गावातील अतुल शिरेकर या तरुण शेतकऱ्यांना आपल्या 2.5 एकर जमिनीमध्ये हिवाळी महेशा जातीच्या उडदाचं पीक घेतलंय. हे पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं असून महेशा उडदाला आता नेहमीच चांगला भाव मिळतो. तसेच चांगला भाव असतो तर पेरणी, फवारणी, खत यासाठी एकरी 10,000 खर्च येतो. एकरी 10 क्विंटल इतकं उत्पन्न उडदाचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा देखील यावेळेस अतुल शिरेकर यांनी व्यक्त केली आहे. पीक विमा देताना घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. चुकीचे पंचनामे करून हा घोटाळा केला जातोय. यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सहभागी असल्याचं सांगतानाच या संदर्भात अधिवेशनात मुद्दा हा मांडणार असल्याचं देखील कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आहे. मला तेच डाऊट आहे की कृषी विभाग बी सामील असेल. म्हणून मी जे बोलतो ना की आता हे एवढा मोठा रॅकेट आहे, 10,000 करोडपेक्षा जास्त लोकांना ते बोगस इन्शुरन्स दिलेले आहे. मागच्या वर्षी बी दिले ना, ह्या वर्षी बी दिले. मी धनंजय मुंडे सन्मान्य कृषी मंत्र्यांना ते बोलणारच आहे. आणि यांना कोणाचाही वरद असतंय म्हणून हे काम चालू आहे. आणि जालन्यामध्ये फार मोठा रॅकेट जालना शहरात आहे, आणखीन कुठे आहे मला माहीत नाही, पण मोठ्या प्रमाणात आहे. यानंतर बातमी आहे सांगलीमधून. सांगलीतील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाजार समितीसमोर बोंबाबोंब आंदोलन केलंय. यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तर बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची लूट अडत दुकानदार, व्यापारी आणि कोल्ड स्टोरेज मालक करतायत. स्टोरेज भाड्यावरती आणि शेतकऱ्यांकडून 1 महिन्याचं भाडं घेतलं जातंय ते त्वरित बंद करावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं. व्यापारी, आडत दुकानदार आणि स्टोरेज मालकांच्या नावानं बोंब ठोकण्यात आली. खरं तर
स्टोरेज भाड्यावरील GST माफ व्हावा, जेवढ्या दिवस स्टोरेजमध्ये बेदाणा ठेवला जातो तेवढ्याच दिवसांचं भाडं आकारण्यात यावं. या मागण्या या सगळ्या बाजार समितीनं आणि व्यापाऱ्यांनी तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा यापुढच्या काळात आम्ही स्टोरेजला कुलूप घालू, सौदे बंद पाडू आणि प्रसंगी बाजार समितीलाही टाळं ठोकू. मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. अवकाळी पावसानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते आणि त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या नुकसानीची तहसीलदार शीतल बनगर यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. तर शीतल बनगर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सरकारला सादर करू असं यावेळेस त्यांनी सांगितलं आहे. आपल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये काल रात्री झालेला गारपीट, त्यानंतर पाऊस आणि वादळ याच्यामुळे आपल्या तराळा, पेडगाव, नागी या काही भागांमध्ये जे संत्रा पिकाचं आणि गहू पिकाचं विशेषतः जे नुकसान झालं आहे त्याची आज पाहणी आम्ही करत आहोत. आमच्या प्रशासनामार्फत आम्ही पूर्ण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ही तपासणी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत चालू आहे आणि याचा जो अहवाल आहे नुकसान झालेलं दिसून येत आहे आपल्याला, त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये प्रशासनाकडे पाठवून देणार आहोत. बातमी आता सोलापुरातून आहे. सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची आवक घटली आहे. लिंबाची आवक घटल्यानं 10 किलो लिंबाला 800 ते 1000 रुपये भाव इतका मिळतोय. त्यातच उन्हाचे दिवस सुरू असल्यानं लिंबाची मागणी अधिकच होते. यामुळे आता येत्या काळात लिंबू अधिक भाव खाऊन जाईल असं व्यापारी सांगतायत. लिंबाची आवक घटल्यामुळे लिंबाचा बाजार 800 ते 1000 रुपये 10 किलो चालला आहे. म्हणजे साधारण 80 रुपये किलो ते 100 रुपये किलो आहे. येता महिना जे आहे मार्च महिना आहे, उन्हाळा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर रमजान सण पण येणार आहे. लिंबाची खूप आवश्यकता असते, त्यामुळे लिंबाचा बाजार वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळेस मार्च एंडपर्यंत 2000 ते 2200 रुपये 10 किलो म्हणजे 200 ते 250 रुपये किलो लिंबूचा भाव होण्याची शक्यता आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.